Praise the Lord. Hallelujah. 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 Greetings to all of you in the name of our Lord Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. This is the day that the Lord has made, आजचा दिवस प्रभू येशूने बनवला आहे and we will rejoice. आणि आपण आनंद करूया. How many of you are happy? किती लोक आनंदित आहेत How many of you are excited for this session? आणि किती लोक खरोखर आजचा संदेश ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. I truly believe माझा खरोखर विश्वास God आहे is in move, प्रभू कार्य करत आहे God is in control. आणि प्रभूने सगळ्या गोष्टींचा ताबा घेतला आहे. All things work for good together. आणि सर्व गोष्टी नेहमी सदैव चांगल्यासाठीच घडून येतात. Amen. आमेन. We are not of this world, आपण या जगाचे नाही and world cannot harm us, आणि जग आपल्याला इजा पोहोचू शकत नाही and world cannot do anything of us. आणि आपलं ते काहीच बिघडू शकत नाही. We totally belongs to our living God. आपण पूर्णपणे आपल्या जीवित परमेश्वराचे आहोत. And who is He? आणि तो कोण आहे? Our beloved Jesus Christ. आपला प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. How many of you are ready to join Amen. along with me and sing a song? आणि किती लोक माझ्यासोबत गीत गाण्यासाठी तयार आहेत? Are you all ready? तुम्ही तयार आहात का? I'm ready. मी तयार आहे. Holy Spirit is also ready. पवित्र आत्मा सुद्धा तयार आहे. Shall we sing? मग आपण गीत गाऊया का? Let us come in the presence of the Lord. आपण सर्व देवाच्या उपस्थितीमध्ये येऊया Let be filled with the power of the Holy Ghost. आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपण भरले जाऊया. Hallelujah. हालेलुया. Shall we? आपण करूया का? सूखी हड्डियां जीवित हो जाए, जुड़कर सब एक मनुष्य बन जाए. सूखी हड्डियां जीवित हो जाए, जुड़कर सब एक मनुष्य बन जाए. ओ प्रभु मंडलाओ मंडलाओ,
Mante cascio conto loro boshanta mantala rando nima kora bako sara bara 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 bara. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. How many of you are happy? किती लोक आनंदित आहेत? How many of you say this is the day that the Lord has आमेन. made? आणि किती लोक म्हणतात की आजचा हा दिवस प्रभू येशूने बनवला My आहे. beloved. माझ्या प्रियानो, Mighty things are going to take place into your life. आणि खरोखर तुमच्या जीवनामध्ये महान गोष्टी घडणार आहेत. Don't look to the world. जगाकडे तुम्ही पाहू नका, Look to Him त्याच्याकडे पहा who has power ज्याच्याकडे सामर्थ्य आहे to give you life. तुम्हाला जीवन देण्याचं सामर्थ्य. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. He is the true God. आणि तो खरा देव आहे, He is the living God. तो जिवंत देव And आहे, He is the one who is going to come to take everyone. आणि तो परत येणार आहे, पुन्हा येणार आहे आपल्या सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Just shout hallelujah. हालेलुया. ओढूया आपण. आमेन. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. Today we are going to learn आज आपण शिकणार आहोत abundant life. विपुल जीवन. Amen. आमेन. Abundant life in Christ. ख्रिस्तामधलं विपुल जीवन. Do you know? तुम्हाला माहितीये का In Christ we have life and life in abundance. की ख्रिस्तामध्ये आपल्याला जीवन आहे आणि तेही विपुल जीवन आहे. Amen. आमेन. No one can stop that life. आणि ते जीवन कोणीही थांबवू शकत No नाही. one can end that life. त्याचा अंत कोणी करू शकत नाही. Don't look to the circumstances and don't look to your surrounding. तुमच्या परिस्थितीकडे पाहू नका, आजूबाजूच्या गोष्टीकडे पाहू नका. Do not have fear within you. तुमच्यामध्ये भीती असू देऊ नका. The fear shall take you. The fear shall surely take you to the grave. आणि जी भीती आहे ती तुम्हाला कबरेमध्ये घेऊन जाईल. But one who trusts on the Lord. पण जो व्यक्ती प्रभू येशूवर भरोसा ठेवतो, Hallelujah. हालेलुया, He shall not die. तो कधी मरणार नाही. He shall have life in abundance. तर त्याला विपुल जीवन प्राप्त होईल. Wow. Hallelujah. Hallelujah. So किती great छान. to hear. आणि ऐकण्यासाठी आपल्याला किती छान वाटतं. Are you all following? आणि तुम्ही सगळेजण ऐकत आहात का? I truly believe माझा खरोखर विश्वास आहे God is in touch and God is moving in a very mighty way. प्रभूने तुम्हाला स्पर्श केला आहे आणि प्रभू तुमच्या जीवनामध्ये खरोखर महानरित्या कार्य करत आहे. Holy Spirit is might. कारण की पवित्र आत्मा खरोखर महान आहे. And that Holy Spirit has power to take charge and control of each and everyone. आणि पवित्र आत्म्यामध्ये ती शक्ती आहे, ती कुवत आहे, ते सामर्थ्य आहे की तो प्रत्येकाचा ताबा घेईल. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. What is abundant life? आणि विपुल जीवन काय आहे? That life ते जीवन which comes from God Yes. to every mankind. मानव जातीला देवापासून मिळालेले जे जीवन आहे ते विपुल जीवन आहे. Hallelujah. हालेलुया. Bible says, बायबल सांगतं one who trusts and one who confesses with his mouth की जो व्यक्ती भरोसा ठेवतो आणि आपल्या मुखाने कबुली देतो that Jesus is the Lord. की येशू हा प्रभू आहे. Hallelujah. हालेलुया. That every individual ती प्रत्येक व्यक्ती has abundant life. तिला विपुल जीवन प्राप्त होते. Amen. आमेन. Hallelujah. He हालेलुया. will have life in abundance. त्याला विपुल जीवन मिळते. Amen. आमेन. Bible says बायबल सांगतं, in the book of John chapter 10 verse 10 says, योहान 10:10 आपल्याला सांगत आहे. everyone knows that. सगळ्यांना ते वचन ठाऊक आहे. But today I'm going to come once again. पण आज पुन्हा मी ते वचन सांगणार आहे. The thief does not come except to steal आमेन. and to kill यम. and to destroy. हालेलुया. Hallelujah. आमेन. आमेन. For what the thief come? हालेलुया. Amen. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावा या हेतूनी येतो. But I have come येस. that they may have life आमेन. and that they may have it more abundantly. मी आलो आहे तो त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे असं प्रभू म्हणत आहे. Jesus is saying. येशू म्हणत आहे. Jesus says. येशू म्हणत आहे. Jesus says, I have come that they may have life and that they may have it more abundantly. हालेलुया. येशू म्हणत आहे की मी आलो आहे की जेणेकरून तुम्हा सर्वांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी. What is that abundant life? विपुल जीवन म्हणजे काय आहे? The life through Christ, the life through Jesus.
की प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आलेलं जे जीवन आहे ते विपुल जीवन आहे. Hallelujah. Hallelujah. There is no end. त्याला काही अंत नाही. Hallelujah. Hallelujah. It is eternal life. It is abundant life. It is abundant. It is upon. There will be no deduction for your life. आणि ते जे जीवन आहे ते सनातन आहे, सार्वकालिक आहे. त्याच्यामध्ये कुठेही कमी नाहीये, कुठे काटछाट नाहीये. No scientist, कुठलाही शास्त्रज्ञ, no doctor, कुठलाही डॉक्टर none of any person किंवा कुठलाही व्यक्ती can steal that. ते तुमच्यापासून चोरू शकत That नाही. life is from above. That life is through Jesus Christ. कारण की ते जीवन वरून आलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. So, आणि म्हणून one who trusts, जो व्यक्ती विश्वास ठेवतो, One who भरोसा ठेवतो, believes जो विश्वास ठेवतो Jesus is the Lord, की येशू हा प्रभू आहे, that everyone, तो प्रत्येक व्यक्ती, that every mankind ती मानव जात has हालेलुया, life in abundance. त्या मानवाला विपुल जीवन आहे And he shall enjoy that life. आणि तो त्या जीवनाचा आनंद घेऊ शकतो. No one can deduct your life. तुमचं जीवन कोणी कमी करू शकत No नाही. one can hold your life. तुमचं जीवन कोणी ताब्यामध्ये घेऊ The शकत day you नाही. say, ज्या दिवशी तुम्ही म्हणता Jesus, की येशू you're the Lord, तू प्रभू आहेस, I trust on you, माझा तुझ्यावर भरोसा I आहे, believe on you, मी तुझ्यावर विश्वास ठेवत My आहे. beloved. माझ्या प्रियानो, the eternal life begins within you. तुमच्यामध्ये सार्वकालिक जीवनाची सुरुवात झालेली आहे. You get disconnected to the world जगाशी तुमचा संपर्क तुटलेला आहे and you get straightway connected to the living God. आणि तुमचा संपर्क थेट प्रभूशी जोडला गेला आहे. Amen. आमेन. Hallelujah. Hallelujah. So great power किती महान सामर्थ्य आहे to be in the Lord, की प्रभू मध्ये to असण्यामुळे, walk with Him, प्रभू सोबत to चालण्यामध्ये, listen to Him, त्याचं to ऐकण्यामध्ये, meditate His word, त्याचं वचन मनन to sing करण्यामध्ये, hymns, त्याची गीत to गाण्यामध्ये, glorify His name, त्याच्या नावाला गौरव to देण्यामध्ये, shout, to jump, to Amen. dance. त्याच्या नाव घेऊन ओरडण्यामध्ये, आनंद करण्यामध्ये, उड्या मारण्यामध्ये, नाचण्यामध्ये, गाण्यामध्ये किती आनंद That आहे. is the life. ते आपलं जीवन आहे. That is the life. ते आपलं जीवन And आहे. that life is known as eternal life. आणि हे आपलं जे जीवन आहे प्रभू मधलं, ते विपुल जीवन A आहे. man shall have eternal life. प्रत्येक मनुष्याला विपुल जीवन प्राप्त For होतं. that purpose Jesus came into आणि this world. ह्याच ध्येय आणि उद्देश पूर्ण करण्यासाठी येशू या जगामध्ये आला आहे. Hallelujah. हालेलुया. He left his heaven त्यांनी आपला स्वर्ग सोडलेला and आहे came onto earth आणि तो पृथ्वीवर आला आहे to be in the midst of mankind की संपूर्ण मानवजाती मध्ये वस्ती करून as a man. एक मनुष्य या रूपाने. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. 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 And everything was finished on the cross of Calvary. आमेन. आणि कालवरीच्या वधस्थानावर सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या. Now he's not in the graveyard, now he's not in the tomb. आता तो कबरेमध्ये नाही, कब्रस्थानामध्ये नाहीये. Hallelujah. Hallelujah. He has rose from the dead. कारण की तो मरणातून उठलेला आहे, जिवंत Amen. झाला आहे. आमेन. Hallelujah. The हालेलुया. same way त्याचप्रमाणे you have the life, तुमच्याकडे सुद्धा विपुल जीवन आहे. that eternal life of Jesus Christ through Jesus आमेन, Christ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताचं विपुल जीवन त्याच्याद्वारे जे आपल्याला मिळालेलं आहे. So the book of Jeremiah chapter 29 verse 11 says, म्हणून इर्मया 29:11 आपल्याला काय सांगत For I आहे? know the thought that I have towards you. Amen. Hallelujah. Hallelujah. See, God has a plan for everyone. प्रभूचं प्रत्येकासाठी योजना आहे. God is in thought of every individual, my beloved one. प्रत्येक व्यक्तीचा विचार प्रभू स्वतंत्ररित्या करत आहे. So it is written. म्हणून असं लिहिलेलं So the आहे. word of God says, म्हणून देवाचं वचन I आपल्याला काय know the सांगत thought आहे? that I think towards you, that I think toward you, means God isn't thinking for everyone. He has a plan. He has a thought for everyone. हालेलुया. इर्मया 29:11 आपल्याला सांगत आहे, परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. Hallelujah. हालेलुया. The thought of peace and not of evil. आणि ते विचार शांतीचे आहेत, दुष्टतेचे नाहीये. Amen. So Amen. great. किती छान गोष्ट आहे. How nice to hear. आणि ऐकायला किती मधुर The वाटत thought आहे. of peace and not of evil. की ते विचार शांतीचे आहेत, And दुष्टतेचे the नाहीये. thought to give you future and hope. आणि ते तुम्हाला भावी आयुष्याचं चांगलं भविष्य देण्याविषयी, चांगली आशा देण्याविषयीचे आहे. Hallelujah. हालेलुया. It is so true written in the Bible. आणि वचनामध्ये जे लिहिले ते सत्य आहे ना. A mother will Amen. leave a child.
की एक माता आपल्या मुलाला सोडून देईल. But Jesus said, I'll never leave you and never forsake you. पण येशू काय म्हणतो की मी तुम्हाला कधीही सोडणार नाही, तुमचा त्याग मी कधीही करणार नाही. Hallelujah. He has a plan Hallelujah. for every individual, my beloved one. कारण की प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्या योजना आहेत. This is the day that God has a plan for everyone, my beloved आणि one. आजचा दिवस आहे की प्रभूने प्रत्येकासाठी योजना आखली आहे. Do not be discouraged. आणि म्हणून तुम्ही हताश होऊ Do नका. not be backslide. तुमची पीछेहाट होऊ देऊ Do नका. not be scattered. तुम्ही इतके तिकडे भटकून जाऊ Do नका. not stay yourself forward on the slippery ground. आणि तुम्ही निसरड्या भूमीवर आपला पाऊल टाकू देऊ नका. Just check yourself. स्वतःला तुम्ही तपासा. Look to him who is greater, who is upward. आमेन. त्याच्याकडे पहा की जो महान आहे, तो सगळ्यात उंच आहे, उच्च आहे, त्याच्याकडे तुम्ही लक्ष लावा. Look to him and walk त्याच्याकडे पाहून तुम्ही चालत राहा and see आणि पहा what all changes will take place. की तुमच्या जीवनामध्ये कितीतरी बदल घडून येतील. Everything will be changed into your life. तुमच्या जीवनामध्ये सगळं काही बदलून If जाईल. you are living a life of miserable today, जर आज तुमची दुरावस्था असेल, दयनीय अशी अवस्था if you are असेल, in the discouragement, तुमच्या जीवनामध्ये हताशता असेल, if you are worried about your body, if you are worried about your health, जर तुम्ही तुमच्या शरीराविषयी काळजी करत असाल, आरोग्याविषयी चिंताक्रांत असाल, though you are good in health, जरी तुमची तब्येत उत्तम असेल, but the thoughts which are coming into your mind, पण तुमच्या मनामध्ये जे विचार सतत looking येत to the आहेत, circumstances, परिस्थितीकडे पाहून तुमच्या मनात जे विचार येत आहेत, just cast it out in the name of Jesus. त्या सगळ्या विचारांना येशूच्या नावाने तुम्ही बाहेर काढून टाका. Just let that quit out from you in the name of Jesus. तुमच्या मधून त्या येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. Don't give place for any other thoughts around from the world, through the world. आणि जगातले कोणते विचार, जगाद्वारे येणारे कोणते विचार तुमच्या मनामध्ये, त्याला तुम्ही वस्ती करू देऊ नका. Listen, my beloved one. ऐका माझे प्रिय. God has a thought for you. कारण की देवाचे तुमच्यासाठी चांगल्या योजना आहेत, He's चांगले thinking for विचार you. He's आहेत. thinking for you. त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी विचार आहेत. So nice, so great. किती छान आहे, किती God चांगलं isn't आहे. thinking of you. प्रभू तुमचा विचार करत God आहे. is thinking about you. प्रभू तुमच्याविषयी योजना करत आहे. Amen. Amen. He has a plan. He has a thought. त्यांनी विचार केलाय, त्यांनी योजना आखली आहे. Then why not you get connected to the thought through the power of the Holy Ghost? मग तुम्ही तुमच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे त्याच्या विचारांशी तुम्ही एकरूप का नाही होत? Just listen to the voice of God. देवाचा आवाज ऐका. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. 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 Jesus loves you. येशू तुमच्यावर प्रेम करत He आहे. has always, He has better, He has given everything for you. त्यांनी उत्तम ते चांगलं ते तुम्हाला दिलेलं आहे. Lord so loved the world, He gave His only begotten Son. आणि परमेश्वराने या जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्यासाठी दिलेला He आहे. gave for you. तो तुमच्यासाठी या जगामध्ये आला आहे. He has a thought for you, so He gave for you. त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी विचार आहेत म्हणून त्यांनी पुत्र दिलेला आहे. Hallelujah. 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 He has Hallelujah. overcome everything into your life. आमेन. आणि सगळ्या गोष्टी त्यांनी मात केली आहे. Amen. Amen. Now you're absolutely free. आता तुम्ही सगळ्या गोष्टीतून मुक्त झालेल्या, स्वतंत्र झालेल्या Then आहात. how can circumstances affect you? मग परिस्थितीचा परिणाम तुमच्यावर कसा काय होऊ शकतो? How can the tragedies come upon you? आणि तुमच्यावर अशी विपरीत परिस्थिती कशी काय येऊ शकते? How can you say that something is happening, I'm not realizing, I want to come out of that situation? How comes? आणि तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की काहीतरी घडते, मला त्याची जाणीव होत नाही, मला त्यातनं बाहेर पडायचं, पण कसं पडू मला समजत नाहीये. Regarding the world, we can say, okay, no problem. The world is not knowing, so they are facing many things. जग जर असं म्हणत असेल तर आपण समजू शकतो, कारण की त्यांच्याकडे जिवंत प्रभू नाहीये, परमेश्वर नाहीये. पण आपण जे विश्वास होता, आपण असं म्हणता कामा नये. All those who trust on the Lord, सर्व व्यक्ती जे प्रभूवर भरोसा ठेवून आहेत, all those who you believe Jesus your Savior, आणि ज्या व्यक्ती असं म्हणत आहेत की प्रभू येशू तू आमचा तारणहार आहे, then why you are so worried? मग तुम्ही इतकी काळजी का करत No. आहात? नाही, Never. कधीच नाही. Look to Him and follow Him. त्याच्याकडे बघा आणि त्याच्या मागे चाला. Hallelujah. Hallelujah. Be like Moses, very bold, very sharp, आमेन, आमेन. very, very constant. आणि मोशेप्रमाणे तुम्ही अतिशय तेजोमय असले पाहिजे, तुम्ही अतिशय स्थिर असलं पाहिजे, तुम्ही अतिशय खंबीर असलं पाहिजे आणि प्रभूच्या मागे तुम्ही चालणारे असले पाहिजे. Hallelujah. हालेलुया. Looking to the Jordan River, he did not say, oh Lord, now what is this? Now what is going to happen? हालेलुया. यादे नदीकडे पाहून तो असं म्हणाला नाही की आता मी काय करू, मी कसा जाऊ. Hallelujah. 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 Standing very boldly and very firmly. आणि धैर्याने तो उभा राहून
तिथे प्रभूचं नाव तो घेत राहिला. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. And things are always in work. आणि गोष्टी नेहमी कार्य करतात. Amen. आमेन. The word, the name Jesus हालेलुया. शब्द येशू हा शब्द येशू has हे the नाव power. याच्यामध्ये सामर्थ्य Has आहे. the power. याच्यामध्ये सामर्थ्य आहे. The name can do anything. येशू हे नाव काहीही करू The शकतं. name can create. ते उत्पन्न करू The शकतं. name can establish. ते नाव निर्माण करू The शकतं. name can do, the name can Amen. change, the name can move, the name can do mighty आमेन. things. हालेलुया. येशू या नावामध्ये इतकी ताकद आहे, इतकं बळ आहे, इतकं सामर्थ्य, इतकी शक्ती आहे की तुमच्यासाठी नसलेल्या गोष्टी निर्माण करू शकतं, घडवून आणू शकतं, पूर्ण करू शकतं. जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आणू शकतं. Hallelujah. ते कार्यशील आहे, Hallelujah. कार्यरत आहे, Hallelujah. ते जिवंत आहे. Hallelujah. आमेन. Though may the enemy rise up, तुमचे शत्रू किती उठले, Holy Spirit has the power. पवित्र आत्म्यामध्ये ते सामर्थ्य आहे. Holy Spirit has the power to overcome. पवित्र आत्म्यामध्ये सामर्थ्य की त्या गोष्टीमध्ये मात करेल. Ribakosa Hallelujah. karakosoko. Rabashaka, Rabanto Rabakari, namalaranto Ona shanta Rabakara, laranto shaba. Rabakara, Rimanko Ona shaka Rabakara, namarabastikara. Rabakara, Limaranto Ira shanta Bara, mantalaranto Rabashkara, shabako Shiro, shakara. Rabakara, Ribabababaraba. Hallelujah. Hallelujah. Amen. Hallelujah. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. You all have the power within you. तुमच्या सगळ्यामध्ये ते सामर्थ्य आहे. Just ignite that power. त्याला तुम्ही पेटवा, प्रज्वलित Stand करा. with that power. ते सामर्थ्य घेऊन उभे राहा. Rise up. उठा. Rise up with very Amen. boldness. धैर्याने तुम्ही उठून उभे राहा. What you seems is wrong. जे तुम्हाला दिसते ते चुकीचं आहे. What you seems and what you feel that is wrong. जे तुम्हाला दिसते ते तुम्हाला वाटते ते चुकीचं आहे. Just kick out. त्याला हकलून लावा. Get out in the name. म्हणा येशूच्या नावामध्ये निघ. Stand जाओ. very boldly. धैर्याने उभे राहा. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Be like Shadrach, Meshach and Abednego. शाद्रक, मेशक आणि अबेदनगो सारखे तुम्ही उभे राहिले पाहिजे. Amen. Amen. Whatsoever will happen, काहीही घडू दे, we will be constant. आम्ही स्थिर राहणार. My beloved. माझ्या प्रियांनो. Hallelujah. हालेलुया. And you know what was the result of that nation. आणि तुम्हाला समजलंय, तुम्हाला माहितीये की त्या तिघामुळे त्या राष्ट्राचं काय झालेलं आहे, Hallelujah. त्या देशाचं काय झालेलं आहे. Hallelujah. हालेलुया. And you are more than all of them. आणि तुम्ही तर तिघांपेक्षा अधिक आहात. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. Arise and stand. आणि म्हणून तुम्ही उठून उभे राहा. So Bible says there is a life in name of Jesus as a life. म्हणून बायबल आपल्याला काय सांगतं की येशू नावामध्ये जीवन आहे. Amen. विपुल जीवन It आहे. has so life and precious life. That life is not to be aimed, that no one can end that life. आणि ते जीवन जे आहे ते बहुमूल्य आहे, त्याला मूल्य आहे आणि ते कोणीही समाप्त करू शकत नाही, त्याचा अंत करू शकत नाही. No one can snatch from you. तुमच्यापासून ते कोणी हिसकावून घेऊ शकत The नाही. one who was supposed to snatch from you, आणि जो तुमच्यापासून हिसकावून घेणार होता, Jesus has victory over him. येशूने त्याच्यावर विजय मिळवला आहे. Hallelujah. 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 And he has given that life to you. आणि त्यांनी ते विपुल जीवन तुम्हाला दिले आहे. Hallelujah. Amen. Hallelujah. हालेलुया. Rikaso. ओरा खारा रबा रबा Amen. शका नारा Let us मामा. the book of Ephesians chapter 3, इफिसियन्स पत्र 3 verse 20. 20 वचन. Now to him who is able to exceedingly abundantly above all that Amen, we amen. ask or think according to the power that work in us. Listen Amen, very amen, carefully. amen. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. Yes. Rabba Soko Robo. इफिसियन्स पत्र 3 अध्याय Amen. आणि वचन 20. आपण ज्याची काही मागणी किंवा कल्पना करीतो Amen. त्यापेक्षा आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीने फारच फार करावयास जो शक्तिमान आहे. Abundant Bible says. हालेलुया. वचन काय सांगतं की विपुल रित्या Exceedingly abundantly. आणि फारच फार प्रमाणामध्ये Above that we ask or think. What you think or what you ask, beyond that it is. आपल्या मागणीच्या पलीकडे, आपल्या कल्पनाच्या पलीकडे कार्य करणारा तो So आहे. I always say the power is inside of you. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की सामर्थ्य तुमच्यामध्ये That आहे. power which works in us, Bible says. आणि वचन आपलं काय सांगतं की जे सामर्थ्य आपल्यामध्ये कार्य करतं, That is means in every individual. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये ते Power सामर्थ्य working आहे. in us. That is inside of me. The power which is working. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये जे सामर्थ्य आहे ते कार्य करत आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. And that power is the life abundance.
The life in abundance inside of you, Amen. that power is working, that power is Amen. growing, that Amen. power is moving. आणि ते सामर्थ्य म्हणजे देवाचं विपुल जीवन आहे, ते कार्य करत आहे, ते तुम्हाला चालवत आहे, ते तुमच्यामध्ये कार्यशील आहे. Hallelujah. Hallelujah. That power, that life want to come, that life want to take more within you, through you, Amen. through many, for many. हालेलुया. आणि ते सामर्थ्याला तुमच्याद्वारे तुमच्यामध्ये असलेल्या सामर्थ्याला कार्य करायचंय, तुम्हाला एका ठिकाणी दुसरीकडे पुढे पुढे घेऊन जायचं Verse आहे. 21 says, वचन and 21. to him be glory in the church by Christ Jesus to Amen, all amen. generations, Hallelujah. forever and ever. Amen. आणि Hallelujah. वचन 21 आपण वाचणार आहोत. त्याला पिढ्यानपिढी मंडळीत व ख्रिस्त येशूमध्ये युगानुयुग गौरव असो. आमेन. Amen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. The life in Christ, ख्रिस्तामधलं जीवन that is abundant. ते विपुल आहे, No one can hold that. त्याला कोणी अडवून धरू शकत नाही. Amen. आमेन. Are you happy to listen that? आणि हे ऐकायला तुम्हाला आनंद वाटत आहे का? Abundance life. विपुल जीवन. Somebody coming and saying to you, कोणी ते तुमच्याकडे म्हणत आहे you'll have life in abundance. की तुम्हाला विपुल जीवन आहे. Oh, हालेलुया. oh, आमेन. so great it is. किती महान गोष्ट आहे. Hallelujah. हालेलुया. More than the doctor coming and saying that no problem. More than that, somewhere the scripture saying, more than that, Jesus saying, you will have life in abundance. आणि डॉक्टर तुम्हाला म्हणणार की आता तुमची तब्येत उत्तम आहे, तुम्हाला आता काही त्रास, त्यापेक्षाही प्रभूचं वचन आपल्याला सांगत आहे की तुमच्यामध्ये विपुल जीवन आहे. So Jesus very boldly and very truly Amen. said, आणि म्हणून खरोखर येशूने सत्याद्वारे आणि धैर्याने म्हटलेलं आहे I come to give you life in abundance. की मी आलो आहे तुम्हाला विपुल जीवन And देण्यासाठी, that everyone want to live, everyone have to Amen. live that, enjoy that life. की जेणेकरून प्रत्येकाने तसं विपुल जीवन, सनातन जीवन जगावं आणि त्याचा आनंद घ्यावा. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Read the book of Psalm chapter 1 verse 1. आमेन. स्तोत्र संहिता 1 आणि पहिलं वचन. Blessed is the man who walks not in the counsel of the ungodly, Amen, amen. nor stand in the path of the sinner, nor sit in the seat of the scornful. आमेन. आमेन. Hallelujah. हालेलुया. Amen. Rako saka Hallelujah. raba kosa raba. स्तोत्र संहिता पहिला अध्याय आणि वचन 1. धन्य तो पुरुष Amen. जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, Amen. पापी जनांच्या मार्गात पाऊल टाकीत नाही आणि धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही. Amen. You are not of the world. तुम्ही जगाचे नाही, You have been separated. तुम्हाला वेगळं करण्यात आलं आहे. You have been given the life, the precious life. You have been Amen. washed with the blood of Jesus Christ. हालेलुया. तुम्हाला एक बहुमूल्य जीवन दिलेलं आहे की जे प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या पवित्र रक्ताने धुतलेलं आहे, शुद्ध केलेलं Hallelujah. आहे. Hallelujah. Hallelujah. So you're not of the world speaking what world is speaking. आणि म्हणून तुम्ही जगाचे नाही की जे काही जग बोलत आहे तसं तुम्ही बोलावं. Hallelujah. हालेलुया. Sadducees and Pharisees came to Jesus सदुकी आणि परुषी लोक येशूकडे आले and they say, आणि म्हणाले do you say that you are the king? की तू म्हणत आहे का तू राजा आहे? He said, you're saying. तो म्हणाला तुम्ही म्हणत आहात. Hallelujah. 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 The person who carries life within him जी व्यक्ती ज्याच्यामध्ये जीवन आहे and does not have the fear of the world, आणि ज्याच्यामध्ये जगाचं भय he नाही, will answer in a very boldness आमेन. and very constant Amen, with a amen. powerful impact. आणि मग त्याचं जे उत्तर असेल ते अतिशय धैर्याचं असेल, अतिशय स्थिरतेचं असेल की ज्याच्यावर पवित्र आत्म्याचा प्रभाव असेल. He did not say, I'm not saying, you're saying. तो असं म्हणाला की मी नाही म्हणताय, तुम्हीच म्हणताय. He said, you say. तो काय म्हणाला की तुम्ही म्हणताय. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Word of God says, देवाचं वचन सांगतं you have life in abundance. की तुमच्याकडे विपुल जीवन आहे. So you have that life. म्हणजे तुमच्यामध्ये ते आहे. So no need to conform with the world through the world. आणि म्हणून जगाला जाऊन शहानिशा करण्याची, जगाद्वारे शहानिशा No करण्याची need to गरज check नाही, yourself. की स्वतःला तपासण्याची गरज नाही Is it so that I'm having life in abundance? की खरोखर माझ्यामध्ये आहे का, बघू का मी तपासून. Is it so that after I'm closing my eyes, I'm going to have life in abundance? की खरोखर माझे डोळे मी बंद केल्यावर मला ते जीव मिळेल का? No. नाही. You have that life. तुमच्या मध्ये ते आहे. Jesus said that is truth, that is truth. आणि येशूने जे बोलले ते खरं आहे, ते सत्य आहे. Hallelujah. हालेलुया. So he says, I'm the way, truth and life. म्हणून येशू काय म्हणतो की सत्य, मार्ग आणि जीवन मीच आहे. Hallelujah. हालेलुया. The person who carries the abundant life within him,
जी व्यक्ती जिच्याकडे विपुल जीवन आहे He will not sit with the world. ते जगाशी बसणार नाही, He will not speak with the world. जगाशी मैत्री करणार नाही, He will जगाशी not have बोलणार नाही fellowship with the world. किंवा जगाशी त्याचे सहभागी He असणार will नाही. be in the world but will not be of the world. जगामध्ये तो राहील परंतु जगात सोबत तो राहणार नाही. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Verse 2. वचन 2. But he delights in the law of the Lord. Amen. Amen, amen. And in his law he meditates day and night. Listen very carefully. वचन 2. Hallelujah. तर परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, त्याच्या शास्त्राचे अहोरात्र मनन करीतो. My beloved, माझ्या प्रियानो, the word of God देवाचं वचन will give you life. तुम्हाला जीवन देईल. When you keep on meditating the word of God, जेव्हा तुम्ही वचन वाचत राहता, मनन करत day and राहता, night, दिवस आणि रात्र, instead of looking to the world, जगाकडे पाहण्यापेक्षा, opening the curtain and looking the world, पडदा उघडायचं जगामध्ये काय चाललंय हे पाहण्यापेक्षा, opening the cell phone and going to the world and looking what is happening in the world, या फोन उघडायचं, फोनवर काय बातमी आली की ते वाचण्यापेक्षा, looking to the newspaper, किंवा वर्तमानपत्र वाचून काय बातमी ती बघण्यापेक्षा, looking to all the news of the world. किंवा टीव्हीवर काय बातम्या त्या ऐकण्यापेक्षा, Wherever you see, the news will be the same in different way, different type, but the news title will be the same. तुम्ही कुठलीही बातमी घ्या, कुठलंही वर्तमानपत्र घ्या, कुठलाही चॅनल बघा, सगळीकडे एकसारख्याच बातम्या असतात. Hallelujah. Hallelujah. The pattern of speaking will be different, बोलण्याची विविध पद्धत असेल, but all news will be of fear. पण सगळ्या बातम्या कशा भीतीदायक. Nothing, no one will say about no one will give, no news, nothing, the news will come from any of the world that don't worry, we are with you. पण जगात असे कोणी तुम्हाला म्हणणार नाही की अशी कुठली बातमी येणार की घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्या सोबत. Hallelujah. हालेलुया. But Jesus says, पण येशू म्हणत do आहे, not fear, घाबरू नका, I am with you. मी तुमच्या सोबत आहे. When the boat was supposed to sink, जेव्हा ती तारू बुडण्याच्या when वेळ the आले waves rush, आणि जेव्हा सर्व लाटा उसळल्या when the wind blows, आणि जेव्हा संपूर्ण वारा सुटला, hallelujah, हालेलुया, Jesus said for disciples, येशू आपल्या शिष्यांना do म्हणाला, not fear, it's me. घाबरू नका, तो मी आहे. Hallelujah. 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 हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Jesus is with you. येशू तुमच्या सोबत आहे. The life is with you. The life is Amen. inside of you. जीवन तुमच्या सोबत आहे, जीवन तुमच्या मध्ये आहे. The breath, the giver, the one who breath into your nostrils is Amen. inside Amen. of you. आणि ज्याने तुमच्या नाकपुड्यामध्ये श्वास फुंकलेला आहे, ते जीवन तुमच्या सोबत आहे. He's inside of you. तो तुमच्या मध्ये आहे. And the one who is inside of you, the one who Amen. breath into your nostrils is inside of you. आणि तो व्यक्ती ज्याने तुमच्या नाकपुड्यामध्ये श्वास फुंकलेले ते तुमच्या मध्ये आहे, तुमच्या सोबत आहे. Then how can you get depressed? मग तुम्ही निराश कशी काय होऊन How जाता, can you दुःखित कशी काय होता? how can you get discouraged? मग तुमची निराशा कशी होते? Is it not that the evil which is trying to force you back? Is it not that evil which is trying to take you back? Is it not that evil is trying to change your mind, your thought, that you God, what your God can do? म्हणजे याचा अर्थ असा की जो दुष्ट आहे तो तुम्हाला मागे ओढत आहे, तो तुम्हाला मागे खेचत आहे, तो तुमच्या मनामध्ये चुकीचे वाईट साईड विचार घालत आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. But Bible says, पण बायबल सांगतं, delight in Him. आमेन, की त्याच्यामध्ये आनंद करा. Hallelujah. Hallelujah. Day and night meditate. दिवस आणि रात्र त्याच्या वचनामध्ये राहा. Go into the scripture. वचनामध्ये जा. My beloved, माझ्या प्रियानो, see the change. बदल तुम्ही See पाहणार, the impact. त्याचा प्रभाव तुम्ही We पाहणार. all can do many things, you know. आपण सगळे म्हणून मोठ्या गोष्टी करू शकतो. You know. तुम्हाला माहितीये, Trusting on Jesus. येशूवर भरोसा Having ठेवण्यामुळे, faith on Jesus. त्याच्यावर विश्वास ठेवण्यामुळे Being filled with the power of the Holy Ghost. आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने And भरल्यामुळे being filled with the Word of God. आणि देवाच्या वचनाने स्वतःला भरल्यामुळे What can happen, you know? काय घडू शकतं माहितीये? We can change everything. आपण सगळ्या गोष्टी बदलू शकतो. You can change everything. तुम्ही सर्व गोष्टी बदलू शकता. The impact, we can make the impact on the world. आपण जगावर मोठा परिणाम करू शकतो. Hallelujah. प्रभाव पाडू शकतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Enemy cannot do anything. शत्रू काही करू शकत नाही He is not valuable of doing anything. आणि तो काय करण्याच्या कुवतीचा लायकीचा पण नाही. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. We know everyone know that. आणि सगळ्यांना हे माहित आहे One who trusts on Jesus. की जो व्यक्ती येशूवर भरोसा ठेवतो He knows very well. त्यांना हे नक्की माहित आहे Enemy cannot harm me.
की शत्रू माझं काहीही बिघडू शकत नाही. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You're more than the conqueror. तुम्ही महाविजयी आहात. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. Verse 3 says, वचन 3 सांगता He shall आपल्याला. be like a tree planted by the river of water. आमेन आमेन. Hallelujah. हालेलुया. Rivers of the water Amen. that bring forth its fruits in its season. Yes. Whose leaves also shall not wither, and whatever it does shall prosper. Amen. स्तोत्र संहिता 1:3 जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे, आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. The person who meditates day and night, जो व्यक्ती दिवस आणि रात्र प्रभूच्या वचनाचं मनन करतो, Father says he like a tree planted at the rivers. वचन आपल्याला काय सांगतं, बायबल आपल्याला काय सांगतं की ती व्यक्ती म्हणजे पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले झाड आहे. Hallelujah. हालेलुया. If you want to see, जर तुम्हाला पाहायचं असेल, every person who trusts on Jesus, प्रत्येक व्यक्ती जो येशूवर भरोसा ठेवते, every person who believes that Jesus is going to come, प्रत्येक व्यक्ती जी विश्वास ठेवते की येशू पुन्हा येणार आहे, every individual who believes that Jesus is the Savior, प्रत्येक व्यक्ती जो विश्वास ठेवतो की येशू हा तारणहार आहे, you can check to them. तुम्ही त्यांना तपासून You पहा, can look to them. तुम्ही त्यांच्याकडे बघा. They are not harm. They cannot be harmful through the world. आणि जगात त्यांना जग त्यांना काही इजा करू शकत, जगाद्वारे त्यांना कोणती इजा होणार नाही. None of anything of the world can harm them. जगातली कुठल्याही गोष्टीचा त्यांच्यावर वाईट परिणाम होणार नाही. Instead, तर उलट you can listen through them. You can talk to them. Amen. That they are like a green tree. तर उलट तुम्ही त्यांच्याकडनं हे ऐका की पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या हिरव्या झाडाप्रमाणे ते टवटवीत आहे. Nothing affected of the world to them. जगातल्या कुठल्याही गोष्टींचा त्यांच्यावर वाईट परिणाम झालेला नाही. None of any pandemic also. कुठल्या पेंडेमिकचा पण त्यांच्यावर परिणाम None झालेला of नाही. anything of the world. जगातल्या कोणत्याही गोष्टीचा परिणाम None of नाही. any poverty has came to them. या त्यांच्याकडे कोणतं दारिद्र्य आलेलं नाही. None of anything has happened into their life. त्यांच्या जीवनामध्ये काही वाईट घडलेलं नाही. There shall be up and downs. जीवनामध्ये चढ आणि उतार असतील, But that cannot take your life. पण ते तुमचं जीवन हिरावून घेऊ शकत नाही. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. God, Jesus has not given authority for the world and for the enemy to take your life. येशूने जगाला आणि शत्रूला तुमच्यावर अधिकार करण्याचा कोणताही अधिकार दिलेला नाहीये. What Lord said to Satan regarding Job, do you know? आणि योबाविषयी परमेश्वराने सैतानाला काय आज्ञा केली Oh, you माहितीये? can do anything. की तू त्याच्या जीवनाचं काही केलं, His life is in my hand. त्याचं जीवन जे आहे ते माझ्या हाती आहे. त्याच्या शरीराचं काही कर, पण जीवन माझ्या हाती आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Amen. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आमेन. My beloved, माझ्या प्रियानो, your life is life in abundance. तुमचं जे जीवन आहे ते विपुल जीवन आहे. Amen. आमेन. Through Christ, in Jesus Christ. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तामध्ये You all are planted at the you all are planted at the rivers. तुम्ही त्या झाडाप्रमाणे आहात जे पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले आहे. Hallelujah. हालेलुया. Then how can it affect you? मग याचा परिणाम तुमच्यावर वाईट कसा How can होईल? you have fear, sudden of fear? मग तुमच्यामध्ये अचानक भीती कशी येईल? How can you feel that my body, I'm feeling something, a sickness in my body? How it can be? मग तुम्ही कसं म्हणाल की माझ्यामध्ये अचानक आजारपण आलेले, अचानक मला बरं वाटत नाही, माझी तब्येत बिघडून गेली आहे? Why? असं का होतंय? Why is this so? असं का घडतंय? You look more to the world than more looking to the scripture and meditating the word of God. तुमचं लक्ष जगाकडे अधिक आहे, देवाच्या वचनाकडे खूप कमी आहे. Hallelujah. हालेलुया. And that make you disturbed आणि त्याच्यामुळे तुम्ही अस्वस्थ होता, because कारण की you're very worried about your life. तुम्ही तुमच्या जीवनाविषयी अधिक चिंता You करता. can speak with your mouth very good, very powerful, very loudly, very echoey हालेलुया. that I'm having eternal life. तुम्ही मुखाने बोलाल की छान बोलाल, चांगलं बोलाल, उत्तम बोलाल की माझ्यामध्ये विपुल जीवन आहे. Hallelujah. ऐकायला खूप छान वाटेल. Hallelujah. Hallelujah. But when the situations are rising, पण जेव्हा परिस्थिती वेगवेगळी निर्माण होते, you want to go, you want to see the world, and you want to listen and take something from the world. For your eternal life seems to be that is good for me, that is absolutely wrong.
तुम्हाला असं वाटतं की जगामध्ये जावं, जगाचं काहीतरी सल्ला मसलत घ्यावी, जगाचं काहीतरी ऐकावं आणि मग जे तुम्ही करताय ते चुकीचं घडतंय. Hallelujah. Hallelujah. That is affecting for your eternal life. आणि त्याचा परिणाम तुमच्या विपुल जीवनावर होतोय. So we heard that thief come only to steal, kill and destroy. म्हणून आपण वचन काय ऐकलं योहान दादा की चोर येतो चोरी करायला, घात करायला, नाश करायला. Jesus came to give you life and life in abundance. येशू आलाय तुम्हाला जीवन देण्यासाठी, विपुल जीवन देण्यासाठी. Amen. आमेन. Why not that life to be enjoyed? मग ते जीवन आपण आनंदात का घालवू Why नये? you are isolated yourself? तुम्ही स्वतःला एकटं का, वेगळं का केलंय? Why? का असं World केलं? want you to make, world is making you isolate. जग तुम्हाला एकटं ठेवत आहे, But we एकटं पाडत can, आहे. you know, the person who trusts on Jesus, पण तुम्हाला माहिती का, जो व्यक्ती येशूवर भरोसा ठेवतो he cannot be isolated. तो एकटा राहू शकत नाही. Holy Spirit has been given for each and every one. पवित्र आत्मा प्रत्येकाला दिलेला आहे. Have fellowship with the Holy Spirit. पवित्र आत्म्याशी तुम्ही सहभागी Razo करा. robo bobo razo kono moshanama. Riando robo shanama raba. Who said you are isolated? कोण म्हटले की तुम्ही एकटे Have आहात? fellowship with the Holy Spirit. पवित्र आत्म्याशी तुम्ही सहभागिता करा. Riba baba razo robo shababa. Hallelujah. Edify Hallelujah. yourself. स्वतःची उन्नती करा. Hallelujah. Speak in Amen. tongues. अन्य भाषेमध्ये बोला. Stand firmly. स्थिरतेने धैर्याने उभे राहा. Stand like you are having eternal life. अशा रीतीने उभे राहा की तुमच्याकडे विपुल जीवन आहे. Don't stand like you're not having a life. तुमच्यामध्ये जीवनच नाही अशा रीतीने तुम्ही उभे राहू नका. Stand very boldly. धैर्याने उभे राहा. Hallelujah. आमेन. खंबीरपणे उभे राहा. You know Jesus was strived. So much Lord they did with Jesus. तुम्हाला माहिती की येशू सोबत त्यांनी काय काय गोष्टी केलेल्या आहेत. But always spake पण प्रत्येक येशू काय बोलला आहे? very boldly. धैर्याने बोलला आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. The person who has a life ज्या व्यक्तीमध्ये जीवन आहे and the person who knows that I have Christ within me, आणि ज्या व्यक्तीने ठाम माहिती की माझ्यामध्ये ख्रिस्त आहे he will be always speak impactfully. आणि ती व्यक्ती नेहमी प्रभावाने बोलेल. That person will speak very boldly. ती व्यक्ती अतिशय धैर्याने बोलेल. Hallelujah. हालेलुया. Satan cannot do anything of mine. सैतान माझं काही बिघडू शकत नाही. You cannot. तू नीट जाणता You have no right. तुझ्याकडे कोणता अधिकार In my नाहीये. area, माझ्या परिसरामध्ये in my नाही, society, माझ्या भागामध्ये नाही, in my family, माझ्या कुटुंबामध्ये in नाही, my house. माझ्या घरामध्ये नाही. Just get out नीट चालतो सैतान in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Hallelujah. हालेलुया. Me, my area, my society, my family are been washed with the blood of Jesus and Amen, we belong amen. to Hallelujah. Jesus. मी, माझं कुटुंब, माझा भाग, माझा परिसर, माझे सगळे आजूबाजूचे लोक, आम्ही सगळेजण प्रभू येशू तुझ्या रक्ताने धुवून शुद्ध झालेले आहोत. You thief, हे चोरा, you liar, हे खोटाड्या, you ruler of the world. हे जगाचे अधिपती, How can you come to steal my life? माझं जीवन सोडण्याचा तू प्रयत्न कसं काय करू शकतो? My Jesus has overcome upon you. माझ्या येशूने तुझ्यावर मात केली आहे And I'm the same of Jesus. आणि मी येशू सारखाच आहे. Hallelujah. Amen. How can you? तू असं कसं काय करू Get शकतो? out. नीट जाणता हो. My beloved. माझ्या प्रियानो, That abundant life will keep on increasing, will keep on आमेन, growing आमेन. inside of ते you. येशूचं विपुल जीवन तुमच्यामध्ये वाढत राहील, वाढत राहील. Hallelujah. हालेलुया. What the book of Galatians chapter 2 verse 20 says. गलतीकरास पत्र 2:20 आपल्याला काय सांगत I आहे? have been crucified with Christ. हालेलुया. It is no longer I who live, Hallelujah. but Christ lives in me. Amen, amen. Wow. Hallelujah. 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 And the life which I now live is in flesh. Wow. आमेन, आमेन, आमेन. I live by faith in the Son of God who loved me Amen. and gave himself for me. Wow. So good. हालेलुया. गलतीकरास Amen. पत्र 2 अध्याय आणि वचन 20. Amen. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला आहे Wow. आणि मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते विश्वासाने आहे ज्या देवाच्या पुत्राने मजवर प्रीती केली व स्वतःला मज करिता दिले त्याचवरील विश्वासाने ते आहे. Hallelujah. 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 Amen, amen. I live by faith, by faith in the Son of God. हालेलुया. देवाचा पुत्र जो प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या विश्वासाने मी जगत आहे. Hallelujah. 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 I've been crucified with him. त्याच्या सोबत मी वधस्तंभी गेलो And it is not I, it's Christ live within me now. आणि आता मी जगत नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त जीवन जगत आहे. Now Christ in you
आता ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे. how can world will overcome inside of you? मग जग तुमच्यावर मात कसं काय करू How शकेल? how can the world will try to take you back? जग तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न कसं काय करेल? How? कसं काय करेल? Christ inside of you. ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे. Abundant life inside of you. तुमच्यामध्ये विपुल जीवन आहे. And he gave himself for you. आणि त्याने स्वतःला तुमच्याकरिता दिलेला Now आहे. what has left? आता काय शिल्लक राहिले आहे? Nothing. काहीच नाही. You have life inside of you, my beloved. माझ्या प्रियानं तुमच्यामध्ये खरं जीवन आहे. Hallelujah. हालेलुया. Enjoy that life. त्या जीवनाचा तुम्ही आनंद उपभोगा. Daily enjoy that life. दररोज आनंद घ्या. Just praise him, just worship him, just Amen. glorify the name. त्या प्रभूची तुम्ही स्तुती करा, आराधना करा, प्रशंसा करा, त्याला गौरव द्या, मान सन्मान द्या. Enjoy the life त्याची of महिमा Christ गा. inside of you. तुमच्यामध्ये असलेल्या ख्रिस्ताचं जीवन तुम्ही आनंदाने घालवा. Amen. Amen. Enjoy it. आनंद करा. Don't look to the world. जगाकडे पाहूच नका. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. You have that life. तुमच्याकडे ते जीवन आहे. Nothing shall harm. कुठलीच गोष्ट तुम्हाला इजा पोचू शकत Nothing नाही. of the world. जगातली कोणतीही गोष्ट तुम्हाला हानी पोचू शकत नाही. Nothing of the world. Just imagine. कल्पना करा, जगातली कोणतीही गोष्ट तुमचं वाईट करू शकत नाही. Amen. आमेन. Nothing of the world. जगातली कोणतीही गोष्ट The fear which is rise up all over the world. जी भीती संपूर्ण जगभरामध्ये पसरलेली आहे, निर्माण झाली आहे, Just rebuke that त्याला fear तुम्ही धमकवा in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Hallelujah. हालेलुया. Who can rebuke you? No. आणि त्याला धमकून कोण शकतं? The person who know himself has eternal life. ती व्यक्ती ज्याला माहितीये माझ्यामध्ये विपुल जीवन आहे, ती व्यक्ती त्याला योग्य रीतीने धमकवू शकते. Hallelujah. हालेलुया. Are you all have eternal life? तुमच्या सगळ्याकडे विपुल जीवन आहे का? There is eternal life in Christ. ख्रिस्तामध्ये विपुल जीवन आहे. If you all have eternal life inside of you, जर तुमच्या सगळ्यामध्ये खरोखर ख्रिस्ताचं विपुल जीवन आहे, rise up, उठा. kick that enemy. त्या शत्रूला तुम्ही लाथ मारून हाकलून Make लावा. him understand, may let him know त्याला समजू दे, त्याला तुम्ही जाणीव करून द्या you have a life of Christ inside of की you. तुमच्यामध्ये ख्रिस्ताचं जीवन आहे. He has brought Amen. you. He has bought you. आणि ख्रिस्ताने तुम्हाला विकत घेतले आहे. Let him know once again. त्या शत्रूला, त्या सैतानाला कळू दे. Hallelujah. हालेलुया. Let him understand once again. पुन्हा एकदा त्याला समजू दे. Let him come to realize, that you does not belong to the world. You belong to the eternal life, Jesus Christ. त्या शत्रूला, त्या सैतानाला जाणीव होऊ देत की तुम्ही त्याचे नाही, तर तुम्ही येशूचे आहात. येशूचे विपुल जीवनाचे तुम्ही हकदार आहात. Hallelujah. हालेलुया. And let you also understand you are not worried about your flesh, but you know that you have a life in abundance, the eternal life. आणि त्याला हे सुद्धा समजा की तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी नाहीये, कारण की तुम्हाला माहितीये की तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्ताचं जीवन, विपुल जीवन तुमच्यामध्ये आहे. My beloved, माझ्या प्रियानो, he cannot stand. तो शत्रू तुमच्या पुढे उभं देखील राहू शकणार He नाही. cannot come in your society. Even he Amen. cannot rise up and come into your society. ज्या परिसरामध्ये, ज्या भागामध्ये तुम्ही राहतात, तिथे देखील तो फिरकू देखील शकणार नाही. That power, every individual, the person who has Jesus Christ Amen. within him. ते सामर्थ्य, ते ताकद प्रत्येक व्यक्ती ज्याच्यामध्ये येश आहे त्याच्याकडे आहे. Hallelujah. Hallelujah. You have that. तुमच्याकडे ते आहे. Rise up. म्हणून उठून उभे राहा. Ikaso, आरामाला रामा शिखारा रामा. Rimanto Holy shanta, Kanda ranto Raba, raba. Kara Raba, Rianto Raba, 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 sakara. Raba. Ina Rama Kora, Namando Kanda robo Raba, shanta Kanda namarando. Raba, Raba, Nia Shaba. marando robo Ira shara, Makora, ba, ba, Kandi ba, Rama ba, ba. Kora, Kala Raba. Hallelujah. Hallelujah, hallelujah. You have eternal life. तुमच्याकडे विपुल जीवन आहे. Hallelujah. हालेलुया. So nice to hear. ऐकायला किती छान वाटत. Wow. आमेन. How many of you say I have eternal life? किती लोक म्हणतात की माझ्याकडे विपुल जीवन आहे. आमेन. Enjoy that life. त्या जीवनाचा तुम्ही आनंद घ्या. Hallelujah. हालेलुया. Not looking to the situation. परिस्थितीकडे बघू नाही, Look to him. त्याच्याकडे बघून चाला. The one who has given you life. ज्याने तुम्हाला जीवन दिले आहे त्याच्याकडे बघा. The life in abundance. विपुल जीवन दिले आहे. Enjoy that life. त्या जीवनाचा आनंद उपभोगा. Daily meditate him. Daily enjoy that life. दररोज त्याचं वचन वाचा आणि त्याचा जीवनाचा आनंद घ्या. Just keep on dancing in your house. घरामध्ये आनंद करा, उड्या मारा, नाचा, गा. Hallelujah. Praise him. Say thank you, Jesus. हालेलुया. त्याची स्तुती करा, प्रशंसा करा, आनंद करा. आमेन. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Listen very carefully. लक्षपूर्वक ऐका. You all carry that power. तुमच्या सगळ्यामध्ये ते सामर्थ्य आहे. That power ते सामर्थ्य which came from above.
जे वरून आले आहे and the power which is inside of you. आणि ते सामर्थ्य जे तुमच्या मध्ये आहे Rise with that power. ते सामर्थ्य घेऊन उठून उभे राहा Let your spirit recognize that power is inside of you. आणि तुमच्या आत्म्याला त्याची ओळख होऊ दे, त्याची जाणीव होऊ दे की तुमच्यामध्ये ख्रिस्ताचं सामर्थ्य आहे. Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया. And see what all will happen. मग तुम्ही पाहणार की काय काय गोष्टी घडून येणार. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. My beloved, माझ्या प्रियांनो, you have that power. तुमच्याकडे ते सामर्थ्य You आहे. carry that power. तुम्ही ते घेऊन चाललेले आहात That power is going to move in a very mighty way. आणि ते सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये महान गोष्टी घडवून आणणार आहे कारण ते कार्यशील आहे. There is life in Christ. ख्रिस्तामध्ये जीवन आहे. Not only life, फक्त जीवनच नाही but life in abundance. तर विपुल जीवन आहे. That is very necessary. हे खूप महत्वाचं आहे, When you गरजेचं tell the आहे. world will not understand. The world will say, what is this life in abundance? जर तुम्ही जगाला सांगितलं त्यांना ते कळणार नाही म्हणजे हे काय विपुल जीवन. This we are what we are having that life. It is going. We are living half of that life which we were supposed to be. ते म्हणतील की अर्ध जीवन तर नेमकं निघून गेलेले, आता जे जीवन जगतोय ते चांगलं नाहीये, And now there is no hope. आता आशा नाहीये. And what all you are saying? आणि तुम्ही काय सांगत आहात. Tell to the world. जगाला सांगा Come to Jesus. येशूकडे या, Believe Jesus. येशूवर विश्वास ठेवा, Accept Jesus as your Savior. येशूला आपला तारणहार म्हणून स्वीकारा. Hallelujah. हालेलुया. The same what I am enjoying. ज्या जीवनाचा आनंद मी उपभोगत The आहे, the same life, eternal life which I am enjoying today, now, today, tomorrow, and forever. आताचं आणि उद्याचं आणि नंतरचं जे जीवन मी जगत आहे, विपुल जीवन ज्याचा आनंद मी घेत आहे, The same shall be with you. Say for them. त्यांना सांगा की तेच तुमच्याकडे पण असणार आहे. Wow. हालेलुया. What will come behind you? No. सगळे तुमच्या मागे धावत येतील. World now world need all that. आता जगाला याची गरज आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Already Christ is on the way. ख्रिस्त तर मार्गावर आहे. Hallelujah. Amen. Hallelujah. Let the Hallelujah. world understand. जगाला हे समजू दे, कळू दे You have Christ and you have eternal life की inside. तुमच्यामध्ये ख्रिस्त आहे आणि ख्रिस्ताचं विपुल जीवन आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Shall we pray? आपण प्रार्थना करूया का. Heavenly Father, हे स्वर्गीय पिता, in the name of Jesus, येशूच्या नावामध्ये I am so thankful मी तुझे आभार मानतो for wonderful day, O Lord. आजच्या सुंदरशा दिवसासाठी. Holy Spirit, पवित्र आत्मा, I am so much thankful for this day. आजच्या दिवसासाठी मी मनापासून आभार मानत आहे. Holy Spirit, पवित्र आत्मा, move, तू कार्य कर, take charge. प्रत्येकाचा ताबा घे. Oh Jesus, हे येशू, let everyone have that eternal life. प्रत्येकाकडे तुझं विपुल जीवन येऊ दे. Your only one aim was तुझं एकच ध्येय होतं man should have life and life eternal. की मनुष्याला जीवन प्राप्ती व्हावी आणि ती जीवन प्राप्ती विपुलरित्या असावी. Every one of the world, प्रत्येक व्यक्ती जगातली all those who are listening to me, आणि जे आता वेळेला मला ऐकत आहे ते सर्वजण, do not fear. तुम्ही घाबरू नका. The fear is the enemy. जी भीती आहे तो शत्रू आहे. It is not from God. हे देवापासून नाही. Fear only he who has power to give you life. त्यालाच भ्या, त्यालाच घाबरा की ज्याच्याकडे ते सामर्थ्य आहे तुम्हाला जीवन देण्याचं सामर्थ्य. My beloved, माझ्या प्रियांनो, at this moment right now, या वेळेला, या क्षणाला I want to say for all of you, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, meditate his word. त्याचं वचन दररोज वाचा, Day मनन and करा. night. दिवस आणि रात्र मनन करा. Believe him, trust him. त्याच्यावर विश्वास ठेवा, भरोसा ठेवा. He died for you. तो तुमच्यासाठी मेला He आहे. rose from you. तो तुमच्यासाठी मनातून जिवंत झाला आहे. Eternal life is the life of Christ. विपुल जीवन हे ख्रिस्ताचं जीवन आहे. And the life which is going to be disconnected is of the world. आणि जे जीवनाचा संपर्क तुटलेला आहे ते जगातलं जीवन आहे. That is not from Christ. ते ख्रिस्तापासूनच नाही. That way is different. आणि तो मार्गच वेगळा आहे. That the way of the hell. आणि तो मार्ग नरकाचा आहे. But one who comes to Jesus, पण जो व्यक्ती येशूकडे येतो he has the eternal life. त्याच्याकडे विपुल जीवन आहे. That is the heaven. ते म्हणजे स्वर्ग. Live that life. ते जीवन तुम्ही जगा. From today onward, आजपासून start living the life of eternal life in Christ. ख्रिस्तामधलं विपुल जीवन तुम्ही जगायला सुरुवात करा. Enjoy yourself. स्वतःला आनंद घ्या. My beloved, माझ्या प्रियांनो, do not be feared. घाबरू नका. Christ is inside of कारण की ख्रिस्त तुमच्यामध्ये you. आहे. You have that power. तुमच्याकडे ते सामर्थ्य आहे. Enjoy your eternal life. तुमचं विपुल जीवनाचा तुम्ही आनंद उपभोगा. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया.